नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं एबीपी माझाच्या या व्हिडिओमध्ये स्वागत. माझा मुद्दा असा आपला कार्यक्रम आहे ज्यामध्ये दररोज मी आपल्यासोबत विविध विषयांवरती मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा विषय आहे अर्थातच औरंगजेब. औरंगजेब मध्ययुगातील मुघल शासक ज्यानं भारतावरती राज्य केलं आणि ते क्रूरपणे केलं. आपले पूर्वसुरी जे होते त्यांचं सुद्धा उदाहरण त्याने ठेवलं नाही, ज्याची आठवण छत्रपती शिवरायांनी त्याला एका अर्थानं करून देण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र औरंगजेबानं ते काय ऐकलं नाही. याच औरंगजेबाचा अंत महाराष्ट्रात झाला. तेव्हा महाराष्ट्र नव्हता, म्हणजे महाराष्ट्राच्या आत्ता जशा सीमा होत्या तशा त्या नव्हत्या, पण शेवटी मराठी मुलखातच झाला हे मात्र मान्य करावंच लागेल. आणि विजयसुद्धा त्याला पाहता आला नाही. छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्याचं रोपटं लावलं होतं, जो दिवा प्रज्वलित केला होता, त्याचा नंतर वटवृक्ष कसा झाला स्वराज्याचा आणि तो दिवा नंतर सूर्यामध्ये कसा परावर्तित झाला ते आपण सगळ्यांनी बघितलं. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही दोन नुसती नावं नाही, तर हे दोन मंत्र आहेत आपल्या सगळ्यांसाठी. हे होत असताना औरंगजेब मात्र मधल्या काळामध्ये जवळपास विस्मृतीत गेला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याची खुलताबादला कबर आहे, ही तेव्हाचा औरंगाबाद, आत्ताचं छत्रपती संभाजी महाराज नगर, तिथे गेल्यानंतर कळायचं. म्हणजे लोकांना माहीत होतं, काही जणांना, काही जण जाऊन बघून यायची, जे टुरिस्ट असतील, कोणी इतिहास अभ्यासक असतील, आणि अशी काही वर्दळ नव्हती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा कधी काही ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतीतल्या काही जर का काही वादविवाद किंवा मुद्दा समोर आला असेल, तर मला पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे अफजल खानाच्या कबरीचं. प्रतापगडाच्या पायथ्याच्या त्या परिसरामध्ये जे अफजल खानाची कबर आहे, तिथे जेव्हा मोठ्या प्रमाणात काही वास्तू उभी राहिली होती, स्ट्रक्चर उभं राहिलं होतं, त्या विरोधात शिवप्रेमींनी आंदोलन केलं होतं. आणि त्यानंतर आता फडणवीस सरकारच्या काळामध्ये भोवतीचं सगळं जे काही बांधकाम होतं ते पाडून टाकण्यात आलं. आता तिकडे फक्त ती कबर आहे. आणि त्या बाबतीत तेव्हा सुद्धा शिवप्रेमी असं मानत होते, म्हणजे शिवप्रेमीमध्ये पण एक प्रकारे दोन गट पडले, की छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची ती खूण आहे, की इथे अफजल खानाचं उर्वरित शरीर, कारण लक्षात घेऊया त्याचं शिर धडावेगळं करण्यात आलं होतं आणि ते तिकडे पुरण्यात आलं होतं. तर ही कबर इथे का असायला हवी? कारण ती छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची खूण आहे आणि म्हणून ती तिकडे असायला हवी होती. अर्थात उर्वरित शिवप्रेमींचं म्हणणं होतं कबर असायला हरकत नाही, पण बाजूचं सगळं जे काही महिमामंडन केलेलं आहे, जी सगळी काही बांधकाम केलेलं आहे, आणि एका अफजल खान जो स्वराज्याचा शत्रू होता त्याच्या कबरीच्या भोवती जणू काही ती एक फार मोठी कुठल्या तरी आध्यात्मिक माणसाची मजार आहे अशा प्रकारे वास्तू करण्यात आलेली आहे, ती मात्र बाजूला गेली पाहिजे. त्यातून मध्यम मार्ग निघाला. आणि भाजप सरकारच्या काळात, फडणवीस सरकारच्या काळामध्ये अनधिकृत बांधकाम सगळं बाजूला गेलं आहे, ती कबर जशीच्या तशी राहिली. हा रेफरन्स यासाठी, कारण आता औरंगजेबाच्या बाबतीत जेव्हा आपण बोलणार आहोत त्यावेळी हा संदर्भ आपल्याला पुन्हा पाहावा लागणार आहे. आता झालंय असं की मुळात औरंगजेबची कबर पुन्हा चर्चेत का आली? कारण छावा चित्रपट आला. छावा चित्रपटानं एक तर छत्रपती संभाजी महाराजांचं पोर्ट्रेयल, छत्रपती संभाजी महाराजांना दाखवणं मराठी नाटककारांनी, चित्रपटकारांनी अन्याय केला. पण या निमित्तानं चित्रपटाच्या बाबतीत तरी छत्रपती संभाजी महाराजांवरचा अन्याय काही प्रमाणात दूर झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि या सगळ्या छत्रपती संभाजी महाराजांनी, ज्यांना अभिमानानं आपण स्वराज्य रक्षक म्हणतो, त्यांनी नेमका कसा लढा दिला ते आपल्याला लक्षात येतं. आणि त्याचं जी परिणिती, जी अंतिम परिणिती अतिशय दुर्दैवी झाली, कारण औरंगजेबाच्या ते हाती लागले आणि त्यानंतर औरंगजेबानं अत्यंत हालहाल करून क्रूरपणे छत्रपती संभाजीराजांना संपवलं. हे सगळं त्या चित्रपटात आलं. आणि त्यानंतर एक मागणी सुरू झाली की औरंगजेबाची कबर हटवा. आता ही मागणी नितेश राणेंनी केली, जे भाजपचे नेते आहेत, मंत्रीसुद्धा आहेत, काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली, आणि आता तर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही म्हणालेले आहेत की ASIनं, म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं, जी केंद्र सरकारची एक संस्था आहे, त्यांनी संरक्षण दिल्यामुळे 50 वर्षापूर्वी, म्हणजे त्याला रेफरन्स पुन्हा काँग्रेस सरकारचा आहे, म्हणून आपल्याला संरक्षण द्यावं लागतंय आणि हे दुर्दैवी आहे. यानंतर मवियाची अडचण झालेली आहे, कारण मवियामध्ये आहे शिवसेना आहे हिंदुत्ववादी पक्ष, ज्यांचा दावा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा. संजय राऊत म्हणालेत की पाडायची तर पाडून टाका, कशाला एवढी चर्चा करता, ASI तुमचं आहे, सरकार तुमचं आहे, असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे. काँग्रेसने या बाबतीत थेट कुठली भूमिका घेण्याचं टाळलेलं आहे. उलट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली आणि त्यामुळे त्यांच्यावरती जोरदार टीका चाललेली आहे. थोडासा बचावात्मक पातळीला पक्ष गेलाय की काय अशी स्थिती आहे, कारण त्यामुळे वेगळंच त्याला वळण लागलेलं आहे. त्यांच्यावरती परत टीका केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की काही विषय आस्थेचे असू शकतात, त्यामुळे त्याचं राजकारण केलं जाऊ नये. यामुळे आता सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटावर अशी टीका होते की औरंगजेब हे तुमच्या आस्थेचे विषय आहेत का, असे विविध कंगोरे त्याला आहेत. दुसरीकडे
बजरंग दल विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन छेडलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की एकतर या कबरीचं काहीतरी वासलात लावावी, नाही तर आम्ही कारसेवा करू 90च्या दशकात केली तशी. आणि त्यामुळे आता हे स्पष्ट झालेलं आहे की येत्या काही काळात खुलताबादची औरंगजेबाची कबर हा एक विवादास्पद भाग ठरणार आहे, एक विवादाचा मुद्दा ठरणार आहे आणि त्याच्याभोवती राजकारण सुद्धा होणार आहे. आता हा मुद्दा बघत असताना आणि त्यावर पुढे जाताना आपण काही डॉट सुद्धा कनेक्ट करूयात. गेल्या काही काळात मलंगगड आंदोलन झालेलं आहे मुंबईमध्ये. ज्यांना मलंगगड आंदोलनाचा इतिहास माहीत नसेल त्यांनी थोडंसं सर्च केलं गुगलला तर तेही त्यांना कळेल. तो गड मलंग बाबाचा आहे का मलंग देवतेचा आहे याबाबतीत सुद्धा वाद आहे आणि त्याचा दावा केला जातो आणि आता तिकडे पूजेची परवानगी मिळालेली आहे. हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल एक नुकताच झाला होता, तो लागला होता. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेलं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधलं, त्याचं पूर्ण नाव आता देण्यात यावं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ. हे डॉट्स यासाठी जोडायचे की इतिहासाच्या आकलनातून तयार होणारे काही मुद्दे हे राजकीय दृष्टीने पुढे जात आहेत काय बघावं लागेल आपल्याला आणि त्याचं वातावरण नेमकं कुणाच्या बाजूने झुकेल, कुणाच्या विरोधात जाईल आणि त्यामुळे महाराष्ट्राची सामाजिक राजकीय शांतता ही त्या मुद्द्यांवरती अवलंबून आहे. आता पुन्हा एकदा औरंगजेबाकडे येऊया. औरंगजेबची कबर पुन्हा एकदा शिवप्रेमी जे औरंगजेबच्या कबरीच्या विध्वंसीकरणाला विरोध करतात त्यांचं म्हणणं असं आहे की हा मराठ्यांचा इतिहास आहे की औरंगजेबाला महाराष्ट्रात यावं लागलं शिवशाहीचा अटकाव करण्यासाठी, जो त्याला त्याच्या हयातीत काय नंतरही शक्य झाला नाही आणि औरंगजेबाला कोणतंही समाधान न मिळता संभाजी महाराजांना पकडून मारून सुद्धा समाधान न मिळता प्राण सोडावे लागले आणि त्यानंतर मुघलशाहीचाही अस्त झाला. हे ज्याच्यामुळे घडलं, हे ज्या काळात घडलं, ज्या कारणांमुळे घडलं त्याची खूण म्हणजे ती कबर आणि ती कबर असल्यामुळे ती तिकडे राहू द्यावी. याला आणखी एक कंगोरा आहे की ज्यांचं जे शिवप्रेमी असं म्हणतात की कबर उद्ध्वस्त करू नका कारण ते पराक्रमाचं प्रतीक आहे. त्यांचं आणखी असं म्हणणं आहे की ज्या कबरीला मराठेशाही अस्तित्वात असताना, लक्षात घ्या संभाजी महाराजांच्या नंतर पुढे छत्रपती ताराराणी आल्या, त्यानंतर बाकीचे सगळे मराठेशाही चालूच होती, पुढे पेशवाई आली, या जवळपास 150-200 वर्षांच्या कालखंडात जिकडे त्या कबरीचं काही केलं नाही म्हणजेच मराठेशाहीनं शिवकाळानंतर पुढे इतकी वर्ष मराठेशाही देशभर पसरलेली असताना सुद्धा या मराठी मुलखातल्या या कबरीला कोणी हात लावला नव्हता किंवा तिला उद्ध्वस्त करावा असा विचार केला नव्हता. तर मग आता कशाला करताय? दुसऱ्या काही हिंदुत्ववाद्यांचं असं मत आहे ज्यांचं म्हणणं आहे की औरंगजेबानं आमच्या महाराजांवर अन्याय केला, स्वराज्यावरती चालून आलेला होता, धर्मांध होता, हिंदुत्वाला हिंदू धर्माच्या विरोधात होता, देव देवता यांची विटंबना केली आणि हिंदूंच्या विरोधात होता. या सगळ्यामुळे त्याचं कबर आता नको. आणि आता का नको? का तर आता आमच्या जाणीव जागृती झालेली आहे त्यामुळे नको. आणि या पेचामध्ये आता पुढे काय होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याला आणखी एक नाजूक कंगोरा आता असा आहे की औरंगजेबाची कबर ही ज्या खुलताबादच्या ठिकाणी ती फक्त त्याचीच कबर नाही आहे, त्याच्या गुरूंची सुद्धा कबर आहे, आणखी सुद्धा काही ऐतिहासिक सगळं त्या महत्त्व त्या भागाला आहे. एक लक्षात घेऊया, औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजी महाराज नगर हे एकेकाळच्या निजामशाहीचा भाग, त्यानंतर तो आला महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या उर्वरित भागाचा स्वातंत्र्याचा इतिहास हा आपल्याला ब्रिटिश काळाशी जोडता येतो, पण निजामशाहीमधल्या या भागाने ब्रिटिशांचा काही संबंध नव्हता, ते थेटच महाराष्ट्रात आले आणि त्यामुळे तिथला मुळात मुघल काळ, त्यानंतर निजामशाही, त्यामुळे तिथे असलेले हिंदू मुस्लिम संबंध हे उर्वरित भारतातल्या हिंदू मुस्लिम संबंधाच्या पलीकडचे. आणि हे कमी म्हणून की काय, गेल्या काही काळामध्ये भारतामध्ये ज्या घटना घडत आहेत, जे राजकारण होतं, हिंदू मुस्लिम राजकारण होतंय, त्या शॅडोमध्ये, त्या सावलीमध्ये आपल्याला बघावं लागेल औरंगजेब हा कुणाचाही हिरो नाही, ना हिंदूंचा तर नाहीच नाही, मुसलमानांचा सुद्धा नाही. औरंगजेबाच्या कबरीला भेटी देण्यासाठी लाखो मुस्लिम जात आहेत असं कधी चित्र बघायला मिळालं नाही. औरंगजेबाचे फोटो गाड्यांवरती लागलेले आहेत असं कधी चित्र दिसलेलं नाही, मी तरी बघितलेलं नाही. पण आता मात्र ती आयडेंटिटी, औरंगजेबाची आयडेंटिटी प्रतिमा थोपवण्याचा प्रयत्न होतोय का? आणि त्याद्वारे मुसलमानांना टार्गेट करत असतानाच मुसलमान ज्या मवियाबरोबर आहेत, म्हणजेच काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाबरोबर आहेत, त्यामुळे या सगळ्यांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे का? हे राजकारण यशस्वी ठरेल का? यामुळे अशांतता पुन्हा माजेल का? यामुळे काही वेगळीच दिशा घेतली जाईल का? पुन्हा इतिहासाचा अर्थ नेमका कसा काढायचा याबद्दल आता, कारण एकदा असं आहे की कोणी औरंगजेबाचा जर का इतिहास काढला असेल तर उद्या आणखीही इतिहास काढले जातील आणि मग आपण त्याच्यातच राहणार आहोत का, असे अनेक विषय या निमित्तानं उपस्थित होत आहेत. याच विषयावरती आज 0 आवर सुद्धा होणार आहे, तो आपण कार्यक्रम बघालच, तो नंतर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात यूट्यूबवरती सुद्धा बघायला मिळेल. सध्या मात्र या प्रकरणाकडे पाहावं, विचार करावा आणि मगच प्रतिक्रिया द्यावी, एवढं मात्र नक्की. कोणीही भावनातिरेकात वागू नये, बोलू नये, एवढी मात्र विनंती इथे मला नक्कीच करायला आवडेल. माझा मुद्द्यामध्ये आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये आज इतकंच. कसा वाटला तुमच्या कमेंटची मी वाट बघेन.
पुन्हा भेटूयात माझा मुद्द्यामध्ये वेगळ्या मुद्द्यासह. तोपर्यंत पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.